आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. आता जर आपण ए सेटचा विचार केला, ओके, सो ए सेटचे जे एलिमेंट्स आहेत तर ते आहेत 3, 6, 9, 12 आणि 15. आणि म्हणून आता हे जे ए सेट मध्ये एकूण एलिमेंट जर पाहिले आपण तर 1 2 3 4 5 and that's why number of elements in set A is equal to 5 असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सेट बी जर घेतला आपण तर सेट बी चे जे एलिमेंट्स आहेत तर ते आहे 6, 12, 18, 24, 30 and 36. आणि नंबर ऑफ एलिमेंट जर मोजले आपण तर 1 2 3 4 5 6 and that's why number of elements in set B are the 6. आता यांच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे रिलेशनशिपचा आणखी एकदा विचार करायचा आहे. त्यामध्ये एक युनियन आणि दुसरा आहे इंटरसेक्शन. आता ए युनियन बी जर आपण यामध्ये कॅल्क्युलेट केलं तर यामध्ये पहा 3, 6, 9, 12, 15, त्यानंतर 18, 24, 30 and 36 एवढे एलिमेंट्स हे युनियन मध्ये येतील. सो दोन्ही पैकी एक मध्ये जर प्रेझेंट असेल तरी आपण त्याला युनियन मध्ये घेत असतो. आणि सो 1 2 3 4 5 6 7 8 9 and so number of elements in A union B यांची संख्या जर पाहिली आपण तर ती संख्या आहे आपल्याकडे 9. त्यानंतर A इंटरसेक्शन B जर आपण कॅल्क्युलेट केलं तर A इंटरसेक्शन B अर्थातच दोन्हीमध्ये कॉमन असणारे ते दोनच एलिमेंट्स आहेत. एक आहे 6 and 12 and that's why number of elements in A intersection B is equal to 2. आता equation 1, equation 2, equation 3 आणि 4 या चारीमध्ये जर पाहिलं आपण तर Na आणि Nb या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर 5 + 6 is equal to 11. Number of elements A plus number of elements in B, so 5 + 6 is equal to 11. आणि त्यानंतर इंटरसेक्शन आणि युनियन यांच्या नंबर ऑफ एलिमेंटची जर बेरीज केली आपण A युनियन B आणि N इंटरसेक्शन B तर यांची सुद्धा बेरीज 9 + 2 is equal to 11. दोन्हींची राईट हँड साइड सारखी आहे म्हणून लेफ्ट हँड साइड सारखी आणि म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स A नंबर इन सेट B is equal to number of elements in A union B plus number of elements A intersection B असा फॉर्म्युला या ठिकाणी. जर यावरून फक्त आपल्याला N A युनियन B चे नंबर ऑफ एलिमेंट जर काढायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नंबर ऑफ एलिमेंट्स A प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स B या दोघांच्या बेरजेमधून हे जे प्लस आहे ते अपोजिट साइडला जाईल आणि सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B हा फॉर्म्युला आपल्याला युटिलाइज करायचा आहे. सो हा फॉर्म्युला कसा तयार झाला याचा आपण थेरोटिकल एक्सप्लेनेशन या ठिकाणी लर्न केलेला आहे. आणि सो नंबर ऑफ एलिमेंट्स आपल्याला जेव्हाही कॅल्क्युलेट करायचे असतील सो नंबर ऑफ A युनियन B हे करायचे असतील तर नंबर ऑफ सेट A नंबर ऑफ एलिमेंट इन सेट B या दोघांचे ॲडिशन करून त्यामधून नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B जर आपण मायनस केलं तर या ठिकाणी याची संख्या निघेल. ती सुद्धा आपण कॅल्क्युलेट करून पाहू. Na किती आहे, Na आहे 5 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन B 6 नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B किती आहे 2. सो 11 मधून 2 मायनस करा इज इक्वल टू 9.
तर ए युनियन बी ची 9 आहे. सो मॅथमॅटिकली हा फॉर्म्युला आपल्याला युटिलाइज करायचा आहे. हीच आहे आपली या चॅप्टरची लास्ट कन्सेप्ट. आता एका उदाहरणावरून आपण त्याचा फॉर्म्युलाचा यूज कसा करायचा ते पाहू. इन अ हॉस्टेल देर आर 120 स्टुडंट, out of which 80 drink tea, 60 drink coffee, 20 drink tea and coffee both. Find the number of students who do not drink tea or coffee. आता या उदाहरणाला थोडा आपण एक्सटेंड करणार आहोत. तर या उदाहरणामध्ये आपल्याला जे ओनली टी घेणारे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपण कॅल्क्युलेशन ऍड करू. त्यानंतर ओनली कॉफी घेणारे स्टुडंट जे आहेत हे सुद्धा आपण काय करू या ठिकाणी ऍड करू. ओके, तर हे दोन क्वेश्चन्स मी या ठिकाणी ऍड करतो कारण ही कन्सेप्ट जी आहे ती आपण एकाच उदाहरणावरून थोडंसं जास्त डिटेलमध्ये समजून घेऊ. आता सर्वात अगोदर हॉस्टेलमध्ये जे टोटल स्टुडंट आहे, ओके, सो टोटल स्टुडंटची जी संख्या आहे ती आहे 125. आता जे टी घेणारे विद्यार्थी आहेत, ओके, तर त्यांना आपण ए कन्सिडर करू. सो सपोज नंबर ऑफ स्टुडंट्स टेकिंग टी, ओके, सो त्याला आपण नंबर ऑफ ए कन्सिडर करू. आणि नंबर ऑफ ए जे आहे तर त्यांची संख्या जी आहे ती आहे 80. सेम पद्धतीनं जे ओनली कॉफी घेणारे स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यासाठी आपण नंबर ऑफ त्यांचे जे नंबर्स आहेत, नंबर ऑफ स्टुडंट टेकिंग कॉफी शॉर्टमध्ये लिहिलं मी, तर NB ची जी संख्या आहे ती घेऊ आपण 60. त्यानंतर सांगितलं की 20 ड्रिंक्स टी अँड कॉफी बोथ, दोन्ही घेणारे अर्थातच काय झालं ते इंटरसेक्शन. सो लक्षात घ्या जिथंही बोथ शब्द आला तिथं लक्षात ठेवायचं असतं ए इंटरसेक्शन बी. त्यांचे नंबर्स आपल्याला दिलेत आणि दॅट्स वाय टी आणि कॉफी दोन्ही घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 20 आहे. दॅट्स वाय वी कॅन राईट एन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 20. आणि आपल्याला फाइंड करायचंय नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. तर टी किंवा कॉफी हे दोन्ही न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची. पहा, दोन्ही घेणारे जर राहिले असते तर आपल्याला काढावं लागलं असतं ए युनियन बी. पण आपल्याला काय विचारलं, नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी, चहा किंवा कॉफी या दोन्ही पैकी काही घेत नाही. याचा अर्थ आपल्याला ए युनियन बी फाइंड नाही करायचा आहे, तर आपल्याला ए युनियन बी चा काय फाइंड करायचा आहे, डॅश, अर्थातच त्याचा कॉन्सोनंट फाइंड करायचा आहे, कॉम्प्लिमेंट, सॉरी, लक्षात आलं, आपल्याला कॉम्प्लिमेंट फाइंड करायचा आहे. कारण आता यासाठी तर आपल्याला ए युनियन बी ची जी संख्या आहे ती काढणं आवश्यकच आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागणार आहे की टी और कॉफी दोन्ही पैकी एक घेणारे, टी किंवा कॉफी दोन्ही पैकी एक घेणारी जी संख्या असेल ती असेल ए युनियन बी. त्यांचे नंबर ऑफ एलिमेंट्स आपल्याला फाइंड करावे लागतील. हे जेव्हा काढू तेव्हा चहा किंवा कॉफी दोन्ही पैकी एकही न घेणारे याचा अर्थ तो असेल याचा कॉम्प्लिमेंट. ओके, सो डॅशला काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंट म्हणतो. ते आपल्याला काढावं लागते. तिसरं इथं काढायचं आपल्याला ओनली टी घेणारे, ओके, जे की मी ऍडिशनली ऍड केलं. आणि चौथ्यांदा आपल्याला काढायचं आहे ओनली कॉफी घेणारे. आता इथे एक लक्षात घ्यायचं की टी घेणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे, 80 आहे. तर अशा केसमध्ये जेव्हा आपण तिसरा आन्सर फाइंड करणार आहे ना, ओनली टी कॅरी करणारे, तर ओनली टी कॅरी जर करणारे जर काढायचे असतील आपल्याला तर लक्षात ठेवायचं टी साठी नंबर ऑफ टोटल कोण आहे ए, आणि दोन्ही पैकी एक तरी घेणारे अर्थातच एन ए इंटरसेक्शन बी हे आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे इथंच मी तुम्हाला ट्रिक दिलो की कोणत्याही याच्यामध्ये जर ओनली कॉफी, ओनली टी, ओनली हा शब्द आला तर याचा अर्थ काय करायचं
तो ज्याबद्दल आला त्याचे टोटल एलिमेंट्स घ्यायचे आणि त्यामधून जे इंटरसेक्शन आहे ते मायनस करायचं. इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही घेणारे. जर मी टी घेणाऱ्यामधून दोन्ही घेणारे जर वजा केले तर निश्चितच या ठिकाणी ओनली टी घेणारे या ठिकाणी निघतील. आणि दॅट्स व्हाय ओनली टी काढायचं असेल तर टीचे जे नंबर्स आहेत जेवढे विद्यार्थी टी घेतात त्यामधून टी आणि कॉफी दोन्ही घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काय करावी लागेल या ठिकाणी मायनस करावी लागेल. आणि चौथा जो फॉर्म्युला आहे तो आहे ओनली कॉफी घेणारे. तर ओनली कॉफी घेणारे अर्थातच कॉफी घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे एन बी आणि त्यामधून दोन्ही घेणारे जे पेय घेणारे जे अर्थातच इंटरसेक्शन आहे ते त्याला मायनस करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ जेव्हाही तुम्ही ओनली ए घेता तर नंबर ऑफ ए मधून इंटरसेक्शन मायनस करा. जेव्हा ओनली बी संख्या काढायची असेल ओनली बी ची संख्या तर नंबर ऑफ बी मधून त्याचं इंटरसेक्शन मायनस करायचं. ही ट्रिक इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो सर्वात अगोदर 3 राशी दिलेल्या आहेत. आपल्याला काय करायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट म्हणल्यावर मी काय म्हणलं तुम्हाला युनियन करायचं आहे का नाही युनियनचं कॉम्प्लिमेंट करायचं आहे. पण अगोदर सूत्रानुसार काय काढणे आवश्यक आहे ए युनियन बी काढणे आवश्यक आहे. सो फॉर्म्युला आहे आपला एन ए युनियन बी इज इक्वल टू एन ए प्लस एन बी मायनस एन ए इंटरसेक्शन बी. सो एन ए ची संख्या आहे 80 त्यानंतर प्लस 60 मायनस 20 इज इक्वल टू किती 140 मधून 20 आपल्याला काय करावं लागतील या ठिकाणी मायनस करावे लागतील. आणि 140 मधून 20 जेव्हा आपण मायनस करू ओके सो आन्सर निघेल या ठिकाणी 120. ओके सो 120 विद्यार्थी असे आहेत 125 पैकी की जे दोन्ही पैकी एक तरी घेतात. आणि आता ए युनियन बी डॅश अर्थातच इथं जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला माहित आहे की हे झालं पहिलं आन्सर. दुसऱ्या आन्सर मध्ये तुम्हाला दोन्ही पैकी एक न घेणारे काढायचे आहेत. मग यासाठी फॉर्म्युला असेल का नाही. तर यासाठी सरळ सरळ फॉर्म्युला काय असेल की जे टोटल आहे या टोटल मधून तुम्हाला काय करायचं नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ युनियन. म्हणजे जर ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट करायचा असेल तर टोटल नंबर मधून जे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी आहे ते तुम्हाला मायनस करावे लागते. हा फॉर्म्युला इथे लक्षात ठेवायचा आहे. सो टोटलची संख्या किती आपल्याकडे 125. दोन्ही पैकी एक घेणाऱ्यांची संख्या किती आहे 120 त्यामधून मायनस करा आन्सर येईल 5. त्यानंतर हे गणित थोडं मी एक्सटेंड केलेलं आहे. ओनली टी जी आहे तर ओनली टी घेणाऱ्यांची जी संख्या काढायची मी एक्स्ट्रा ऍड केलेला आहे. यासाठी मी काय सांगितलं की टी घेणाऱ्यांचे जे नंबर्स आहेत त्यामधून इंटरसेक्शन काय करायचंय तुम्हाला मायनस करायचंय त्याचे नंबर्स. आणि सो एन ची जी संख्या आहे ती आहे 80 आणि दोन्ही घेणाऱ्यांची संख्या आहे 20 आणि दॅट्स वाय इथे जे आन्सर येईल ते येईल 60. म्हणजे फक्त चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 60 आहे. आणि सेम पद्धतीनं ओनली कॉफी इनटेक करणाऱ्या स्टुडंटची संख्या काढायची असेल तर टोटल स्टुडंट जे कॉफी घेतात त्यांची संख्या सांगितलेली तुम्हाला एन बी आणि यामधून तुम्हाला दोन्ही घेणारे अर्थातच इंटरसेक्शन आपल्याला मायनस करायचं आहे. सो एन बी ची जी संख्या आहे ती आहे 60 इंटरसेक्शनची संख्या आहे 20 आणि दॅट्स वाय 40 स्टुडंट असे आहेत की जे ओनली कॉफी घेतात. ओके आणि दॅट्स वाय अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे की नंबर ऑफ एलिमेंट्सहून अशा पद्धतीचे वर्ड इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. फायनली एक ऍक्टिव्हिटी आपण घेऊ. या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला 3 सेट दिले आहेत. एक युनिव्हर्सल सेट त्यानंतर ए आणि बी. ओके आणि आपल्याला 8 प्रकारचे व्हॅल्यूज डिफाईन करायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला इक्वल सेट्सच्या पेअर्स कशा मिळतात हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. आता जर आपण कॉम्प्लिमेंट ऑफ ए घेतला तर कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे काय की ए मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत ते वगळता. मग आता ए डॅश मध्ये आपल्याला काय करायला लागेल युनिव्हर्सल मधलं फक्त 1, 11,
आणि 13 वगळता सर्वचे सर्व इलेमेंट्स हे कोणाचे असणार, कॉम्प्लिमेंट ऑफ ए असणार आणि दॅट्स वाय त्यामध्ये असणार 3 5 8 9 10 11 आहे, त्यानंतर 12 13 पण आहे, 15. ओके, तर हे झाले कॉम्प्लिमेंट ऑफ ए. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ बी मध्ये जर पाहिलं आपण तर बी मध्ये 5 एलिमेंट्स आहेत, 8 5 8 5. ओके, डबल अंडरलाईन करतो प्लस आणि त्यानंतर 8 5 नंतर 10 11 आणि 15 हे एलिमेंट्स आहेत. तर मग आता कॉम्प्लिमेंट ऑफ बी मध्ये कोण येणार की जे बी मध्ये नाही मात्र युनिव्हर्सल सेट मध्ये आहे, तर ते असतील 1 3 8 5 आहे. ओके, सो 8 पण आहे, त्यानंतर 9 10 11 दोन्ही आहे, त्यानंतर आहे 12 13 15 पण आहे. सो ओव्हरऑल 5 एलिमेंट्स जे आहेत 1 3 8 9 आणि 1 3 पण आहे. ओके, 1 3 घेतला, त्यानंतर 9 12 आणि 13. ओके, असे 5 एलिमेंट्स आहेत. त्यानंतर आता आपल्याला फाइंड करायचं आहे ए इंटरसेक्शन बी. आता ए इंटरसेक्शन बी मध्ये जर पाहिलं आपण तर ए आणि बी दोन्ही मध्ये असणारा जो अंक आहे तर तो अंक कोणता आहे, तो अंक आहे 11. त्यानंतर 1 आणि 13 जे आहे ते नाहीच, ओनली 1 एकच अंक आपल्याकडे आणि तो आहे 11. ओके, तर ए इंटरसेक्शन बी मध्ये एकच एलिमेंट येईल 11. त्यानंतर ए डॅश किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए आणि कॉम्प्लिमेंट ऑफ बी याचा आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचा आहे. ए च्या कॉम्प्लिमेंट मध्ये आणि बी च्या कॉम्प्लिमेंट मध्ये कॉमन असणारे अंक आपल्याला घ्यायचे आहेत. यामध्ये पहिला कॉमन असणारा अंक आहे 3, त्यानंतर कॉमन असणारा अंक आहे 9. ओके, त्यानंतर कॉमन असणारा अंक आहे 12. असे 3 अंक दोन्ही ठिकाणी कॉमन आहेत. 1 आणि 13 इकडे नाही आणि इकडचं अदर मेंबर तिकडे नाही. सो दोन्ही मध्ये कॉमन असणारे 3 मेंबर्स आपल्याला सापडले, 3 9 आणि 12. दॅट्स वाय हे असणार त्यांचं इंटरसेक्शन. त्यानंतर ए युनियन बी. आता ए युनियन बी मध्ये काय करणार आपण, आयदर ए किंवा बी दोन्ही पैकी एक मध्ये जरी प्रेझेंट असेल तरी त्याला आपण घेणार. दॅट्स वाय त्यामध्ये 1 असेल, 3 दोन्ही मध्ये नाही, 5 आहे. ओके, 5 नंतर 8 आहे, 8 नंतर 9 दोन्ही मध्ये नाहीये पण. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर 10 नंतर 11 दोन्ही मध्ये आहे, 12 जो आहे तो दोन्ही मध्ये नाहीये, त्यानंतर 13 आणि 15. ओके, सो 4 आणि 3 7. ओके, 7 एलिमेंट्स आपण घेतले कारण 11 वाला हा रिपीट झालेला आहे. त्यानंतर कॉम्प्लिमेंट जे आहे ए आणि बी यांचा आपल्याला युनियन फाइंड करायचा आहे. सो या दोन्ही पैकी एकामध्ये 1 प्रेझेंट आहे, 3 तर दोन्ही ठिकाणी प्रेझेंट आहे, त्याला एकदाच घेणार आपण. त्यानंतर 5 तो ए डॅश मध्ये प्रेझेंट आहे, त्यानंतर 8 ए डॅश मध्ये, 9 दोन्ही ठिकाणी आहे, नो इश्यू, 10 एका ठिकाणी आहे, त्यानंतर 12 दोन्ही ठिकाणी आहे, त्यानंतर बी मध्ये 13 आहे आणि ए मध्ये 15 आहे. दॅट्स वाय ए डॅश आणि बी डॅश यांच्या युनियन मध्ये एवढे मेंबर्स येतील. त्यानंतर आहे ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट आपल्याला घ्यायचा आहे. सो कॉम्प्लिमेंट घेत असताना आपल्याला काय करावं लागेल की आपण पाहिलं की ए इंटरसेक्शन बी यामध्ये कोणता एलिमेंट आहे, 11 एलिमेंट्स आहे फक्त, बरोबर. आता 11 वगळता युनिव्हर्सल सेट मधले सर्व मेंबर हे ए युनियन बी याचा जो कॉम्प्लिमेंट आहे त्यामध्ये येणार. ओके, सो कॉम्प्लिमेंट म्हणजे जे याच्यामध्ये आहे
ते वगळता युनिव्हर्सल सेट मधले सगळे घ्यायचे म्हणून 11 ला जर वगळलं आपण तर 1 3 5 8 9 10 12 13 आणि 15. ओके. आणि राहिला प्रश्न ए युनियन बी, याचा आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. सो ए युनियन बी इथं आपल्याकडे आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे ए युनियन बी मध्ये जे मेंबर्स आहेत ते वगळता युनिव्हर्सल सेट मध्ये जेवढे काही मेंबर्स असतील ते ए युनियन बी च्या कॉम्प्लिमेंट मध्ये येतील. 1 आहे, नो प्रॉब्लेम. 3 नाहीये, त्यामुळे 3 ला घेऊ आपण. 5 8 9 नाही पहा. ओके. त्यानंतर 10 11 आहे, 12 एक नाहीये. त्यानंतर 13 आणि 15 आहे. सो 3च मेंबर या ठिकाणी असतील. आता यामध्ये आपल्याला व्हेरीफाय काय करायचं आहे ते लक्षात घ्या. आता जर मी याला 1 नंबर दिला, ओके सपोज, आणि याला जर 2 नंबर दिला तर फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून माझ्या काय लक्षात येतं पहा. याचे मेंबर जर पाहिले तर 1 3 5 8 9 10 12 13 15. याचे पण मेंबर 1 3 5 8 9 10 12 13 15. याचे 9 एलिमेंट्स आणि याचे 9 एलिमेंट्स हे दोन्ही एकमेकांच्या सारखेच आहेत. याचा अर्थ हे दोन एकमेकांचे कोणते सेट्स आहेत? इक्वल सेट्स आहेत. आणि सो वी कॅन राईट, काय लिहू शकतो आपण? ए इंटरसेक्शन बी याचा जो कॉम्प्लिमेंट आहे हे कशाच्या इक्वल येईल? कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन टू कॉम्प्लिमेंट ऑफ बी याच्या इक्वल येईल. त्यानंतर या इक्वेशनला जर मी 3 नंबर दिला आणि या इक्वेशनला जर 4 नंबर दिला तर हे सुद्धा दोन इक्वल सेट्स आहेत. आणि सो फ्रॉम 3 and 4, 3 आणि 4 नंबरचे जे इक्वेशन्स आहेत ते यामध्ये वाटल्यास 4 वेळा अगोदर लिहितो मी. तर यांचे दोन्ही इक्वल सेट्स आहेत पहा. सो दॅट्स वाय ए युनियन बी डॅश, ओके, हा कशाच्या इक्वल आला? ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही हे दोन नवीन फॉर्म्युले तुमच्याकडे ऑप्टेन झालेले की ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट हा ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट यांच्या युनियनच्या इक्वल असतो. आणि दुसरं कॉन्क्लुजन काय आलं की ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट हा ए डॅश अर्थातच कॉम्प्लिमेंट ऑफ ए अँड कॉम्प्लिमेंट ऑफ बी यांच्या इंटरसेक्शनच्या इक्वल असतं. असे एक्झाम मध्ये तुम्हाला प्रूव्ह दॅट मध्ये येऊ शकतो. तर अशा पद्धतीचे सेट्स तयार करून तुम्हाला हे कन्सेप्ट प्रूव्ह करावं लागेल.